नमस्कार, मी धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण आहे ना सोयाबीनची भाजी करणार आहोत। तर मी इथे एकदम बारीक साईजचे असतात ना ते घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ना ते तुम्ही घेतले तरी चालतील। आणि इथे ब्रोकोली थोडीशी हळद टाकून मी गरम करून घेतलेली आहे, कारण जसं फ्लॉवर मध्ये आपल्या हिरव्या कलरच्या आळ्या असतात ना तसे ह्याच्यातही असतात, त्यामुळे थोडीशी फक्त हळद टाकून मी फक्त बॉईल करून घेतलेली आहे। बऱ्यापैकी ती थंड झाली आहे। इथे ना सर्वात प्रथम आपण कोथिंबीरीची देठं घेतली आहेत, मी थोडंसं कुटून घेणार आहोत। त्याचबरोबर हिरव्या मिरच्या आहेत, या पोपटी आहेत, तिखट नसतात या, तर या मी 2 घेतल्यात। आणि लसूण घेतला मी, हे आपण आहे ना कुटून घेऊया। इथे आपण आहे ना कढई ठेवली आहे, त्याच्यात 1 पळी तेल टाकणार आहोत। तेल गरम झालं ना की थोडं हिंग टाकून घेऊया, थोडं जिरं टाकणार आहे मी। आपण जे मिरची कुटून घेतलंय ना हे टाकून घेऊया। आलं, मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्या ना खमंग असं छान वास येईपर्यंत हे भाजून घ्यायचं। हे छान आहे ना भाजलं मस्त। आता आपण इथे कांदा टाकून घेऊया। कांदा पण छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा। इथे कांदा ना छान असा ब्राऊन झालेला आहे, मस्त मऊ पडलाय तो छान। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। तोपर्यंत इथे मी ब्रोकोलीतलं पाणी सगळं ना काढून घेतलेलं आहे। ब्रोकोली आधी छान तिला स्वच्छ करायचे, धुवून घ्यायचे आणि बघायचं आहे आई वगैरे त्याच्यात, आणि मग ती पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे। त्याच्यात आपण थोडं मीठ टाकून घेऊया, म्हणजे टोमॅटो ना पटकन मऊ होईल। अर्धा चमच्याला थोडी कमी मी हळद टाकते। त्याच्यात थोडंसं धना पावडर आहे, अर्धा चमचा धना पावडर आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकली आहे। इथे थोडीशी आपण बडीशोप पावडर पण टाकून घेऊया। बडीशोप छान गरम करायची आणि पावडर करायची, तिची छान टेस्ट येते भाजीला। आता आपण मसाले टाकूया। हा कांदा लसूण मसाला आहे, 1 चमचा टाकणार आहे। आणि इथे काश्मीरी लाल आहे, हे 1 चमचा टाकलाय मी। ते ना किचन किंग मसाला घेतला आहे। जर हा नसेल ना तर तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल, किंवा गोडा वगैरे मसाला। हा पण मी एक चमचा टाकलेला आहे। हे थोडा वेळ ना छान भाजून घ्यायचंय आणि टोमॅटो आहे ना थोडा मऊ करायचा। थोडं इथे ना आपण पाणी टाकून घेऊया, म्हणजे मसाले पण करमणार नाही आणि टोमॅटो पण आपल्याला छान शिजतो। तर इथे टोमॅटो पण आपल्याला छान शिजलाय। ब्रोकोली आपण अगदी थोडीशी शिजवून घेतली आहे, म्हणजे मी खूप नाही शिजवली, आणि ती काय थोडीशी क्रंची असेल ना तर खूप छान लागते। आणि हे जे आपण सोयाबीन आहेत ना, हे मी आपली साध्या पाण्यामध्ये ना एक 15-20 मिनिटं झाले फक्त भिजवलेले। छोटी साईज आहे ना, ती खायला पण छान वाटते। हे चांगलं हलवून घेऊया आपण। थोडं आपण मगाशी मीठ टाकलेलं, आता थोडंसं मीठ टाकून घेऊया। इथे आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया, थोडी कोथिंबीर आहे ना टाकूया, सगळीच टाकते मी। कोथिंबीर वरून टाकण्यापेक्षा ना जेव्हा आपली भाजी शिजते तेव्हा टाकली ना तर जरा छान चव येते। सोयाबीन पण आहे ना, आणि हे साईजने लहान असल्यामुळे ना यालाही काही जास्त वेळ लागत नाही। थोडं ना आपण पाणी टाकून घेऊया, एक 5 ते 10 मिनिटांना शिजून घेऊया। इथे ना भाजी शिजते तोपर्यंत ना इथे ना जर तुमच्याकडे अमूल फ्रेश क्रीम असेल ना विकतची तर तुम्ही तीही टाकू शकता, पण माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी घरी आपले आपण साय लावतो ना तर ती मी घेणार आहे। मी इथे ना 1-2 चमचा घेते आणि छान आहे ना अशी फेटून घ्यायची। ना छान मी फेटून घेतलेली आहे। इथे ना अगदी 10 मिनिटं नाही ठेवलं मी, 7 ते 8 मिनिटं झालेत। बघू शकता आपण जे पाणी टाकलेलं ना ते सुद्धा ह्याच्यातलं आटलेलं आहे। आता आपण ही भाजी टाकून घेऊया। क्रीम आहे ना ही पण टाकून घ्यायची।
इथे ना वाटीला भरपूर लागलेला आहे, त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी टाकून आहे ना पूर्ण हे चांगलं धुवूया आणि त्याच्यात टाकूया, कारण साय भरपूर घट्ट होती त्यामुळे हे सगळं वाटीलाच लागलेलं आहे. हे चांगलं ना मिक्स करून घ्यायचं. थोडीशी आपण कसुरी मेथी टाकूया. छान भाजून तिला मी बारीक करून ठेवलेली आहे. मेथी ना आता आपल्याकडे मेथीची भाजी खूप स्वस्त मिळते, त्यामुळे मेथीची पानं फक्त घेऊन ती अशी छान उन्हामध्ये सुकवायची आणि कसुरी मेथी आपण घरी पण करू शकतो. तर अशी तुम्ही विकत आणाल ना तर थोडी महाग पडते आपल्याला. एक 3-4 मिनिटं ठेवून घेऊया आपण, कारण सोयाबीन पण शिजलेत आणि आपली ब्रोकोली पण शिजलेली आहे. इथे मगाशी जेव्हा भाजी ठेवलेली ना तेव्हा मी इथे ना एक पिकलेली कैरी होती माझ्याकडे, तर मी त्या कैरीमध्ये असं हे नाही टाकलं, खोबरं वगैरे अगदी टाकलं नाही, फक्त कैरी येईल पिकलेली. त्याच्यात थोडी कोथिंबीर घेतलेली, 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि 3-4 हिरव्या मिरच्या, असं हे फक्त टाकून मी ह्याच्यामध्ये आणि थोडी ना हे टाकायचं, चाट मसाला टाकायचा. इतकी सुंदर लागते ना चटणी, खूप छान होते. थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि मी काय फोडणी वगैरे पण काही दिली नाही आहे वरून, फक्त मिक्सरला लावताना थोडंसं जिरं टाकलेलं. नक्की ट्राय करा, खूप छान होते. इथे 3 मिनटं झालेली आहेत. इथे ना मी गॅस बंद करणार आहे. छान झाली आपली भाजी, नक्की ट्राय करा, खूप छान होते. आणि सोयाबीन असेल लहान मुलांसाठी, आपल्यासाठीही खूप छान पौष्टिक असतात. त्यात ब्रोकोली टाकली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरी कुठलीही भाजी ब्रोकोली खात नसाल तर तुम्ही टाकू शकता. मी आता प्लेटिंग करून दाखवते. इथे आपली प्लेट रेडी आहे आणि ही पिकलेली कैरी होती ना, त्याच्यात थोडीशी चवीनुसार साखर टाकली आहे मी विसरली मगाशी सांगायला. आपली भाजी पण रेडी आहे ब्रोकोली आणि सोयाबीनची, आणि चपात्या केल्यात मी. तर नक्की ट्राय करा, खूप छान होते. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी भाजीची, इवन कैरीची सुद्धा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.